नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मेथीमध्ये बेसन टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत. पौष्टिकही ही रेसिपी आहे. सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मेथी आलेली आहे आणि स्वस्त सुद्धा आहे. तर थंडीमध्ये ही रेसिपी तर आवर्जून झालीच पाहिजे. नेहमीच मेथीची भाजी खाऊन कंटाळा येतो ना, अशा वेळेस ही झटपट आणि पौष्टिक अशी रेसिपी आपण बनवूया. चला मग वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्हाला निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर प्रथमच आला असेल, नवीन असेल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर सर्वप्रथम आपल्याला मेथी धुवून त्याचबरोबर स्वच्छ अशी निवडून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला लसूण, हिरवी मिरची, ओवा आणि जिरं घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचे वाटण बनवून घ्यायचं. पहा इथे आपण याचं छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे. तर मेथीची भाजी कोवळी असल्यामुळे याची देठसुद्धा घेतली आणि निवडून घेतली होती. परंतु आपल्याला ना इथे फक्त मेथीचे पाने घ्यायचे आहे, देठ घ्यायचे नाही. नाहीतर बऱ्याच जणांना मेथी कडू लागते, त्यामुळे याचे देठ घ्यायचं नाही, फक्त पानं अशी निवडून घ्यायचे. पहा याच पद्धतीने आपण मेथीची सर्व पाने काढून घेऊयात. आता ही मेथीची भाजी आहे ना, ही आपल्याला छान अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे. अगदी कोवळे देठ असेल तर थोड्या प्रमाणामध्ये देठ घेतले तर चालतील, जास्त देठ घ्यायचं नाही, फक्त मेथीचे पानं घ्यायची. छान बारीक अशी आपण ही मेथीची पानं चिरून घेऊया. याच पद्धतीने आता आपल्याला संपूर्ण मेथी चिरून घ्यायची आहे. म्हणजे पहा साधारणतः 2 वाट्या मेथी आपण इथे वापरणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर 2 वाटी गव्हाचं पीठ आपण व्यवस्थित असं चाळून घेऊयात. पीठ चाळून झालं. आता ना आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ना, ते घालायचे. हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं. सोबतच यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायची आहे थोडीशी धना पावडर. इथे तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. आता पहा इथे 2 मोठे चमचे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ चाळून घ्यायचं आणि यामध्ये टाकायचं. आता हे सर्व जिन्नस छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं चोळून घ्यायचं, म्हणजे अगदी व्यवस्थित मिक्स होतं. सर्व एकजीव करून घेऊयात. पहा इथे आपण हे सर्व छान एकजीव असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 वाट्या मेथी घालायची आहे, चिरून घेतलेली मेथी. आणि मेथीसुद्धा यामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे. गरजेनुसार जसं लागेल तसं पाणी टाकूयात आणि याला मळून घेऊयात. तर हे जे पीठ आहे ना, ते आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो ना, त्या पद्धतीने भिजवून घ्यायचे आहे. तर मेथीचे खूप सारे फायदे आहेत, जसे की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतात. त्यामुळे आपली पचनक्रिया आहे ना, ती सुद्धा सुधारते. त्याचसोबत यामुळे वजन कमी करण्यासुद्धा मदत होते. केसांसाठी सुद्धा मेथी खूप जास्त फायदेशीर आहे, त्यामुळे मेथीचे सेवन जरूर केले पाहिजे. तर पहा आपण यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि हे पीठ मळून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर पहा आपण छान अशी याची कणिक मळून घेतलेली आहे. बघू शकता या स्वरूपाचं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता यावरती थोडंसं आपण तेल टाकूयात आणि याला छान असं मळून घेऊया. कणिक पहा छान अगदी मऊसूत अशी आपण भिजवून घेतलेली आहे. जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळही नाही, या स्वरूपाची मळून घेतली आहे. आता ना आपल्याला यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 10 मिनिटाकरता हे पीठ आपण भिजण्याकरता ठेवून देऊयात. आता यावरचं आपण झाकण काढून पाहूया. पहा पीठ इथे अगदी मस्त अशी भिजलेली आहे, छान अगदी मऊसूत झालेली आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने 1 मिनिटभर मळून घेऊया. आता हाताला तेल लावून घ्यायचे आणि याचे ना गोळे बनवून घ्यायचे. मध्यम आकाराचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. साधारणतः पहा मी या आकाराचे इथे गोळे बनवून घेते. तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण बनवतोय मेथीपासून अतिशय पौष्टिक असा पदार्थ, म्हणजेच मेथीचे थेपले बनवतो आहे. तर हे गोळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे बनवू शकता, जसं तुम्हाला लाटून घ्यायचं आहे त्याप्रमाणे. पहा सर्व गोळे इथे मी बनवून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी ना लाईट गेलेली आहे, त्यामुळे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये जरासा डिफरन्स दिसत असेल. असो, त्यानंतर बघा एक गोळा घ्यायचा आहे, कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि याला लाटून घ्यायचा आहे.
याचा आपल्याला थेपला लाटून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. हलक्या हाताने अगदी पातळसर असा हा थेपला आपल्याला लाटून घ्यायचा आहे. याची चपाती लाटून घ्यायची आहे. गरजेनुसार तुम्ही इथे कोरड्या पिठाचा वापर करून याला लाटून घेऊ शकता. जर तुमचं पीठ छान भिजलं ना तर थेपलेसुद्धा अगदी हवे तितके पातळ लाटले जातात. पहा, मस्त असं आपण एकसारखा पातळसर असा हा थेपला लाटून घेऊया. पहा, छान असा आपण इथे हा थेपला म्हणजे याची चपाती लाटून घेतलेली आहे. पहा, इतकी पातळसर अशी आपण ही चपाती लाटलेली आहे. जर बघा तुमचा गोलाकार परफेक्ट आकार येत नसेल ना तर एखादं कोरीव टोपण घेऊन त्याने तुम्ही त्याला अगदी परफेक्ट गोलाकार देऊन घेऊ शकता. त्यानंतर गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. पॅनवरती जरासं तेल लावून घ्यायचं आणि मग त्यावरती हा थेपला टाकायचा आहे. 1-2 मिनिटानंतर पहा, याला छान बबल्स आले, बुडबुडे आले की थेपला पलटवून घ्यायचा आणि तेल लावून दोन्ही बाजूनी अगदी मस्त असा याला भाजून घ्यायचा आहे. मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा, म्हणजेच थेपले छान अगदी खमंग असे भाजले जातात. यावरती पहा, मी तेल लावून भाजून घेते. हवं तर तुम्ही तूप वापरू शकता किंवा बटरसुद्धा वापरू शकता. तर हे थेपले बनवण्याकरता पहा, आपण यामध्ये बेसन पीठ वापरलं होतं. बेसन पिठामुळे थेपल्याला खूप छान अशी चव येते. त्याचबरोबर अगदी खमंग असे आपले थेपले तयार होतात आणि छान मऊ लुसलुशीतसुद्धा होतात. पहा, दोन्ही बाजूने आपण हा थेपला अगदी मस्त खमंग असा भाजून घेतलेला आहे. छान लालसर रंगावरती येईपर्यंत व्यवस्थित असा हा थेपला भाजून घ्यायचा. पहा, मस्त असा इथे आपला हा मेथीचा थेपला तयार झालेला आहे. महत्त्वाचं म्हणजे हे थेपले अगदी 4 ते 5 दिवस आरामशीर टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. तुम्ही हे थेपले प्रवासामध्ये नेण्यासाठी सुद्धा बनवू शकता. त्याचबरोबर चहासोबतसुद्धा खाण्यासाठी खूप मस्त लागतात. चला आता याच पद्धतीने आणखीन एक थेपला बनवून घेऊया आणि यालासुद्धा भाजून घेऊया. अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि मेथीची भाजीचा सीझन आहे, त्यामुळे ही रेसिपी तर झालीच पाहिजे ना. तर मंडळी, तुमच्याकडे कशा पद्धतीने थेपले बनवतात किंवा मेथीचे आणखीन कोणकोणते प्रकार बनवले जातात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजेच मलासुद्धा नवनवीन मेथीचे प्रकार नक्कीच बनवता येतील. पहा, इथे आपण दुसरा थेपला पॅनवरती टाकलेला आहे. याला भरपूर असं तेल तूप लावून भाजून घ्यायचा, म्हणजे थेपले खूप छान अगदी चविष्ट होतात आणि मऊ लुसलुशीतसुद्धा होतात. त्यामुळे भरपूर तेल किंवा तूप वापरून हा थेपला भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी अगदी छान खमंग असा भाजून घेऊयात. टिफिनसाठी सुद्धा लहान मुलांना तुम्ही हा नाश्ता देऊ शकता. बघा, मेथीची भाजी लहान मुले खात नाहीत ना, पण थेपले अगदी आवडीने खातील. किंवा मग जे लोक मेथी खात नाहीत ना त्यांच्यासाठी हे थेपले बनवून पहा. नक्कीच ते लोकसुद्धा मेथीचे थेपले आवडीने खातील आणि रोज बनवायला सांगतील, इतके टेस्टी लागतात. पहा, हा सुद्धा थेपला आपण अगदी मस्त असा दोन्ही बाजूनी खमंग असं भाजून घेतलेला आहे. याच पद्धतीने सर्व थेपले बनवून घेऊयात. पहा, इथे आपले अगदी मस्त असे मेथीचे थेपले तयार झालेले आहेत. बघू शकता, थेपल्याला रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे. दिसायलाही हे थेपले अगदी मस्त दिसतात, त्यापेक्षा चवीलासुद्धा अगदीच अप्रतिम असे झालेले आहेत. पाहू शकता, अगदी मऊ लुसलुशीत असे आपले हे थेपले झालेले आहेत. अगदी 4 ते 5 दिवस हे थेपले जरासुद्धा खराब होत नाहीत, आरामशीर टिकतात. या पद्धतीने बनवाल ना तर 4 दिवससुद्धा हे थेपले असेच मऊ लुसलुशीत राहतील. तुम्ही सुद्धा या पद्धतीने मेथीचे थेपले नक्कीच बनवून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. जिथे कमेंट कराल त्याच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून हाईपचे पॉईंट नक्की द्या. सोबतच आता जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. आमच्या इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये थोडासा व्हॉईस आला असेल, थोडासा आवाज आला असेल तर त्याला प्लीज इग्नोर करा. चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. चला मग, बाय बाय.